भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत पोहोचली। ऑपरेशन सिंदूरवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं विधान। भारतीय सेनेनं पाकला सडेतोड उत्तर दिल्याची ही माहिती। ब्रह्मोस मिसाईलची ताकद काय हे पाकिस्तानला विचारा। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं ब्रह्मोस मिसाईल वापरल्याचा योगी आदित्यनाथ यांचा दावा। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही। ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच राहणार। भारतीय वायू दलाकडून अधिकृत भूमिका स्पष्ट। पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्री आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत बैठक। तब्बल 2 तास पुढील रणनीतीवर चर्चा। विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र। ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यावर चर्चेसाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी। कोणत्या आधारावर ट्रम्प यांनी युद्धात मध्यस्थी केली? भारत पाकिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करण्याचा ट्रम्प यांना कुठला अधिकार? खासदार संजय राऊत यांची सरकारवर घणाघाती टीका। युद्धजन्य परिस्थितीतून माघार करण्याची काहीही गरज नव्हती। पाकिस्तानचे तुकडे करणारे आता कुठे गेले? संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। राजकोटवरील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। 100 वर्ष पुतळ्याला काहीही होणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। नाशिक शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात। सलग 5व्या दिवशी पावसाचा फटका। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान। यंदा केरळमध्ये 4 दिवसांपूर्वीच मान्सून दाखल होण्याची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज 1 जूनला केरळमध्ये दाखल होणारा मान्सून 27 मे रोजीच दाखल होणार। संरक्षण मंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरवरून एक मोठं विधान केलंय। भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत पोहोचलेली आहे। ऑपरेशन सिंदूरवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी हे विधान केलं। तर भारतीय सेनेनं पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलंय असंही राजनाथ सिंग म्हणाले। भारतीय सेना ने शौर्य और पराक्रम के साथ साथ संयम का भी परिचय देते हुए पाकिस्तान के अन्य ठिकानों पर भी प्रहार करके करारा जवाब दिया है। हमने केवल सीमा से सटे सैन्य ठिकानों पर ही नहीं कार्रवाई की, बल्कि भारत की सेनाओं की धमक उस रावलपिंडी तक सुनी गई जहां पाकिस्तानी फौज का हेडक्वार्टर मौजूद है। ऑपरेशन सिंदूर सिर्फ एक सैन्य कार्रवाई भर नहीं है, बल्कि भारत की राजनैतिक, सामाजिक और सामरिक इच्छा शक्ति का प्रतीक है। यह ऑपरेशन आतंकवाद के खिलाफ भारत की दृढ़ इच्छा शक्ति का और सैन्य शक्ति की क्षमता और संकल्प शक्ति का भी प्रदर्शन है। हमने दिखाया है, भारत आतंकवाद के खिलाफ जब भी कोई कार्रवाई करेगा तो आतंकवादियों और उनके आकाओं के लिए सरहद पार की जमीन भी सुरक्षित नहीं रहेगी। भारतीय सेनाओं ने ऑपरेशन सिंदूर को पाकिस्तान में मौजूद आतंकी ढांचा ढहाने के उद्देश्य से लॉन्च किया था। हमने उनके आम नागरिकों को कभी निशाना नहीं बनाया था, मगर पाकिस्तान ने न केवल भारत के नागरिक इलाकों को निशाना बनाया, बल्कि मंदिर, गुरुद्वारा, गिरजाघर पर भी हमले करने का प्रयास किया। तर ब्रह्मोस मिसाईलची ताकद काय हे पाकिस्तानला विचारा असं योगी आदित्यनाथ म्हणाले। ऑपरेशन सिंदूरवर भारतीय सेनेनं ब्रह्मोस मिसाईल वापरल्याचा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला आहे। पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी ब्रह्मोस मिसाईल वापरल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय। दरम्यान योगी आदित्यनाथ यांच्या या विधानानंतर आता याला अधिकच बळ मिळाले। ब्रह्मोस मिसाइल क्या होती है, अभी आपने ऑपरेशन सिंदूर के अंदर इस मिसाइल के पराक्रम की एक झलक देखी होगी, और नहीं देखी होगी तो कम से कम पाकिस्तान वालों से पूछ लेना चाहिए कि ब्रह्मोस मिसाइल की ताकत क्या है।
आतंकवाद के प्रति प्रधानमंत्री जी ने घोषणा की है कि कोई भी आतंकी घटना अब युद्ध जैसा होगा। तर भारतीय हवाई दलाकडून मोठं विधान करण्यात आलं आहे। ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे असं हवाई दलानं म्हटलेलं आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्हाला मोठं यश मिळाल्याचा दावाही हवाई दलानं केलाय। हवाई दलानं एक्सवर पोस्ट करून या संदर्भातली माहिती दिली। दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय। ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम त्याचबरोबर ताज्या घडामोडींवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी राहुल गांधींनी केली। तर खासदार संजय राऊतांनी भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीच्या मुद्द्यावरून घणाघाती टीका केली आहे। कोणत्या आधारावर ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असा थेट सवाल राऊतांनी सरकारला विचारला। ट्रम्प यांना भारत आणि पाकमधील युद्धजन्य परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार तरी काय असा सवालही राऊतांनी उपस्थित केला। दुसरीकडे राऊतांनी यावेळी बोलताना पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी केली आहे आणि या बैठकीला मोदींनी उपस्थित राहावं अशी मागणीही संजय राऊतांनी केली। तर नेमकं असं काय घडलं की शस्त्रसंधी झाली याची माहिती द्यावी, सर्वपक्षीय बैठकीमध्ये ती माहिती द्यावी अशी मागणी सुद्धा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली। भारतासारख्या देशाला, देशाच्या प्रधानमंत्र्याला जो अखिलेचे दिवे पाजळत होते कालपर्यंत, त्यांना शोभत नाही। कुठे गेले सगळे भक्त, अंधभक्त? कोणत्या अटी शर्तींवर तुम्ही ही युद्धबंदी केली यासाठी एक सर्वपक्षीय बैठक ताबडतोब व्हायला हवी आणि त्या बैठकीला प्रधानमंत्र्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे। प्रधानमंत्र्यांना पळ काढता येणार नाही। ट्रम्प यांच्या सूचनेवरूनच भारतानं युद्धबंदी स्वीकारली। डोनाल्ड ट्रम्पचा संबंध काय? आमची माणसं मेली आहेत, आमच्या 26 महिलांचा सिंदूर पुसलाय ना। मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करताय? वेळ अशी होती की पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवण्याची वेळ असताना, संधी असताना आणि भारतीय सैन्याचं मनोबल प्रचंड उंचावलेलं असताना देशाच्या राजकीय नेतृत्वानं अचानक कच खाल्ली। देशाच्या राजकीय नेतृत्वानं कच खाल्ली आणि आमच्या सैन्याचं आणि देशाचं मनोबल हे त्यांनी उद्ध्वस्त केलं। कोणासाठी? प्रेसिडेंट ट्रम्प। तर शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर खासदार कपिल सिब्बल यांनी सुद्धा सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली आहे। तो हम आज कोई आलोचना नहीं करेंगे क्योंकि ये वक्त आलोचना का नहीं है। हम इतना ही कहेंगे कि आप स्पेशल बुलाइए। हम इतना ही कहेंगे कि स्पेशल एक ऑल पार्टी मीटिंग बुलाइए। और मैं राजनीतिक दलों से मैं सलाह तो दे नहीं सकता, बट इतना कहना चाहता हूं कि जब तक सरकार ये आश्वासन नहीं दे कि प्रधानमंत्री जी उस ऑल पार्टी मीटिंग में शामिल नहीं होंगे, तब तक आपको उस मीटिंग में हिस्सा नहीं लेना चाहिए। तर पाकिस्तानकडे गमावण्यासारखं काही नाही, पण आपल्याकडे खूप काही आहे, त्यामुळे शस्त्रसंधी केली असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे। शस्त्रसंधी का केली असा सवाल विरोधकांकडून सरकारला केला जातोय। यावर प्रफुल्ल पटेल यांनी सत्ताधाऱ्यांची भूमिका स्पष्ट केली। राष्ट्र आहे, आपल्याला गमवायचा खूप सारा आहे, पाकिस्तानला गमवायला काहीच नाही। कारण शेवटी तो फेल्ड राज्य आहे, देश आहे आणि तिथे सामान्य नागरिकांना आज किती कष्ट घ्यावं लागते ते आज सगळ्यांना दिसून येत आहे।
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकमधील तणावपूर्ण वातावरणानंतर आता काही प्रमाणामध्ये काश्मीरमध्ये पुन्हा एकदा जनजीवन पूर्वपदावर येताना दिसतंय. बारामुल्ला, अनंतनाग तसंच कुलगाममध्ये वातावरण आता काही प्रमाणामध्ये पूर्वपदावर येतंय. त्यामुळे स्थानिकांना आता दैनंदिन कामकाजालाही सुरुवात त्यांनी केलेली आहे असं दिसून येतंय. तर ही तिकडची दृश्य आपण बघू शकतोय. बारामुल्ला असेल किंवा अनंतनाग, जो बॉर्डरच्या जवळचा LOCच्या जवळचा हा एरिया आहे आणि या ठिकाणी मागील काही दिवसांपासून तणाव होता. एकीकडे भारतीय सैन्य सज्ज होतं तर दुसरीकडे पाकिस्तानकडून भ्याड हल्ले केले जात होते. यहाँ की सिचुएशन तो ठीक ही रही, लाइट भी पूरे टाइम पे आ गई थी, तो बाकी सब ठीक ही रहा, कोई हलचल नहीं हुई, कोई कुछ नहीं यहाँ हुआ, नॉर्मल हुआ। रात को ठीक रहा, यहाँ पे तो कोई जो शेलिंग वगैरह हुई नहीं है। वो अखनूर में बता रहे थे थोड़ा कि वहाँ पे हुई है, तो उसके लिए पहले इन्होंने लाइट ऑन की थी, फिर बंद करवा दी बाद में, तो बाकी ठीक रहा यहाँ पे, कोई ऐसी बात नहीं, कोई यहाँ पे कोई नहीं हुआ। सांबा में कोई नहीं है, अखनूर की तरफ बता रहे थे कि वहाँ पे हो रहा है, तो यहाँ पे ठीक था। और रात को जो माहौल था वो नॉर्मल ही था, कोई इतना वो नहीं था। पहले तो बहुत मिसाइलें वगैरह आती थी, रात को कुछ इतना नहीं था। सांबा में ठीक ठाक ही रहा सब। जी, सबसे पहले तो मैं अल्लाह का शुक्र अदा करता हूँ कि अल्लाह ताला ने इस बड़ी मुसीबत से, इस बड़ी परेशानी से हमें निजात दिलाई। सुनने में आया है कि सीज़ फायर हो चुका है। तो 7 दिन से हमारा जो ये चौकी बल का मार्केट है बंद पड़ा था। तो जब जान है तो जहान है, लोगों को अपनी जान की पड़ी थी। रात को जब सुना कि सीज़ फायर हुआ तो काफ़ी खुशी हुई। अब अल्हम्दुलिल्लाह थोड़ा थोड़ा मार्केट खुल रहा है, लेकिन इन 7 दिनों में जो हमारे इस इलाके का नुकसान हुआ है वो लामहदूद है। यहाँ हमारे इस मार्केट में भी शेलिंग हुई है। काफ़ी दुकानदार भाई ऐसे हैं जिनकी दुकानों में शेल लगे हैं, जिनकी दुकानें टोटल ख़त्म हो चुकी हैं। हमने हमारी ज़िंदगी जो है वो बिल्कुल बेसुकूनी हो चुकी थी इस शेलिंग से। हम अपने घर छोड़ के, घर बार छोड़ के कहीं दूसरी जगह पे शिफ्ट हो चुके थे। हमें जो तकलीफ़ हुई वो शायद ही कोई दूसरा समझ सके। जितनी तकलीफ़ हमने उठाई है, आइंदा के लिए हम ये तकलीफ़ ना उठा सकें, और गवर्नमेंट से अपील करते हैं कि हमारे लिए कुछ ना इंतज़ाम किया जाए, बैंकर्स का इंतज़ाम किया जाए। तर भारत पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती आणि काही दिवसांपूर्वी आला धमकीचा संदेश या पार्श्वभूमीवर काही मोठे निर्णय हे घेण्यात आलेले आहेत. आणि त्यामध्येच दुसरी एक माहिती समोर येते ती म्हणजे काश्मीर खोऱ्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सलाल धरणाच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. चिनाब नदीवरील सलाल धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. जम्मू काश्मीरमध्ये सतत पाऊस पडतोय, त्यामुळे चिनाब नदीतील पिण्याचा पाण्याचा प्रवाह हा वाढलेला आहे. त्यामुळे सलाल धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. तर सलाल धरणातून विसर्ग करण्यात आला आहे. बगलिहार धरणामधून सुद्धा पाण्याचा विसर्ग केला जातोय, कारण या परिसरामध्ये पाऊस पडतोय आणि या धरणांमध्ये पाण्याची पातळी वाढल्यानं या धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जातो. तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतो. तर भारत